नमस्कार, मी डॉक्टर प्रशांत चव्हाण, आपल्या पाल्याचा यूट्यूबवरील बालरोगतज्ञ. आज आपण बोलणार आहोत मम्स या आजाराबद्दल. मम्स हा आजार म्हणजे गालफुगी. हा गालफुगी आजार सध्या बऱ्याच मुलांना होत आहे, त्याबद्दल आपण आज माहिती घेऊया. मम्स म्हणजे आपल्या पॅरोटिड ग्लँड्स किंवा जे सलॅव्हरी ग्लँड्स असतात, जिथे ज्यांनी लाळ आपली बनते. जेव्हा आपण आहार खातो, त्या आहारासोबत, त्या घासासोबत लाळ मिक्स होती आणि ही लाळ तयार करण्याचं काम ह्या दोन ग्लँड्स करत असतात. इथं असती पॅरोटिड ग्लँड्स ह्या साईडला आणि इथं असती सबमॅन्डिब्युलर ग्लँड. तर ह्या दोन अशा चार प्रामुख्याने सलॅव्हरी ग्लँड्स असतात. ह्या सलॅव्हरी ग्लँडचं इन्फेक्शन म्हणजे मम्स, त्याला आपण मराठीत गालफुगी म्हणतो. हा आजार का होतो? हा आजार एका व्हायरसने होतो. हा आजार पॅरामिक्सोव्हायरिडी नावाच्या फॅमिलीपासून हा आजार व्हायरस आलेला आहे आणि हा आजार आपल्याला ह्या व्हायरसमुळं होतो. तर सर्वप्रथम हा आजारची लक्षणं काय आपण जाणून घेऊया. जसं तुम्हाला मी म्हणलं, सर्वात प्रामुख्याचं लक्षण ह्या आजाराचं आहे सडन ऑनसेट ऑफ ताप. एकदम कडक ताप मुलांना येतो, थंडी पण मुलांना वाजू शकते. ह्या तापाची तीव्रता पहिले 2 ते 3 दिवस जास्त असते. ह्या तापेसोबत सर्वात प्रथम मुलाला मोस्ट कॉमनली पॅरोटिड ग्लँडची सूज येते, स्वेलिंग येते. तर ही सूज तुम्हाला ह्या अँगल ऑफ ह्या इथून चालू होते जेव्हापासनं, आणि इथं ही सूज येते आणि त्यामुळं मुलाला कान पण दुखू शकतो. ही सूज इथून येऊन वाढत जाते. पुढचे 3 ते 4 दिवस सूज ही वाढते. सब मॅन्डिब्युलर ग्लँडची पण सूज येऊ शकते. त्यानंतर इकडची पण दुसऱ्या साईडची पण सूज येऊ शकते. आता ही सूज आल्यामुळं लाळ ग्रंथीचं काम खूप कमी होतं आणि मुलगा जेव्हा जेवायला लागतो तेव्हा त्याला वेदना होतात, त्रास होतो किंवा ह्या जॉची मूवमेंट जेव्हा होते तेव्हा मुलाला वेदना होतात. तर दुसरं लक्षण आपलं आहे सूज आणि तिसरं लक्षण आहे वेदना. हे 3 प्रामुख्याचे लक्षणं मुलांना होतात: ताप, सूज आणि वेदना. आणि हे 3 ते 4 दिवस कमीत कमी 3 ते 4 दिवस सूज वाढत जाते आणि पुढचे 3 ते 4 दिवस ही आजाराची सूज कमी होते. तर असा हा 7 ते 8 दिवसाचा हा आजाराचा कोर्स आहे. आता हा आजार एक संसर्गजन्य आजार आहे. तर मग हा आजार स्प्रेड कसा होतो? हा आजार स्प्रेड ज्या खोकल्यामधून, शिंकामधून किंवा एकमेकाच्या संपर्कात आल्याने हा आजाराचा प्रसार होतो. सोबत खाणं खाल्लं, सोबत बसले फिरले तर ह्या आजाराचा संसर्ग होऊ शकतो. तर आपल्या मुलाला जर आजार झाला तर पुढचे सूज आल्यापासून, ताप सुरू झाल्यापासून पुढचे 5 ते 7 दिवस ह्या आजाराचा तो मुलगा प्रसार करत आहे. त्यामुळं असे जेव्हा लक्षणं सुरू होतात तर आपल्या मुलाला शाळेत पाठवू नका, गल्लीत खेळायला पाठवू नका, त्याला घरी ठेवा, आयसोलेट करा आणि आराम करू द्या, भरपूर पाणी पाजा. त्यामुळं पालकांनी मुलांना शाळेत पाठवण्याचा आग्रह करू नये आणि टीचर्सनी पण शाळेत मुलांना येण्यासाठी आग्रह धरू नये, कारण की हा आजार खूप तीव्र स्वरूपाने मुलांमध्ये पसरत आहे. त्यानंतर आता ह्या आजाराची कॉम्प्लिकेशन काय? सर, मग हा इतका साधा सिंपल आजार आहे, एक 4-5 दिवसात आजार बरा होतो, तर यावर चर्चा का करताय, का सांगताय? काही अंशी मुलांमध्ये हा आजार तीव्र स्वरूपाचा होऊ शकतो. तर हे तीव्र स्वरूपाची लक्षणं काय हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. सर्वप्रथम आपण बघूया, हा आजार जर कधी जे मुलं हाय रिस्क आहे, जे इम्युनो कॉम्प्रोमाइज आहे किंवा खूप मोठ्या माणसांमध्ये जर हा आजार झाला तर मेनिंजायटिस, मेंदूज्वर, एन्केफलायटिस म्हणजे मेंदूचं इन्फेक्शन हे ह्या मुलांमध्ये होऊ शकतं. त्यावेळेस मुलांना डोकेदुखी, चक्कर येणे, मळमळ आणि झटका हे पण आणि अनकॉन्शियसनेस होणं हे पण लक्षणं येऊ शकतात. त्यानंतर पँक्रियासचं इन्फेक्शन ह्या मम्स आजारामध्ये कॉम्प्लिकेशन म्हणून होऊ शकतं. त्यामध्ये तीव्र प्रकारचं पोट दुखणं, उलट्या होणं, पाणी पण न पचणं हे लक्षण मुलाला तुमच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात दिसू शकतात. त्यानंतर अतिमहत्त्वाचं म्हणजे मुलांना जे टेस्टिस असतात, अंडकोश असतात, त्याची सूज येऊ शकते, त्याचं पेन होऊ शकते, त्याची स्वेलिंग आल्यानंतर मुलांना ते त्रास होतो, ते दुखतं. हे पण ह्या आजाराचं एक कॉम्प्लिकेशन आहे. त्याला मी ऑर्कायटिस किंवा एपिडिडायमायटिस असं म्हणतो. मुलींमध्ये ओव्हरीची सूज होऊ शकते आणि त्याला ऑर्कायटिस आम्ही असं म्हणतो. ती पण सूज येऊन मुलींना वेदना, पोटदुखीच्या होऊ शकतात. काही अंशी मुलांमध्ये किडनीची सूज येऊन ग्लोमेरुलोनेफ्रायटिस होऊ शकतो. त्यामुळे रक्ताची लघवी, कमी लघवी होणं, लघवी बंद होणं, अंगावर सूज येणं हे पण लक्षणं ह्या किडनीच्या इन्व्हॉल्वमेंटमुळं कॉम्प्लिकेशन म्हणून दिसू शकतात. अजून काही मुलांमध्ये जॉईंट्स दुखणे हे पण ह्या लक्षणं कॉम्प्लिकेशन म्हणून या आजारामुळे दिसू शकतात. तर हे लक्षणं सगळ्या मुलांमध्ये दिसत नाहीत, पण काही अंशी मुलांमध्ये हे लक्षणं दिसू शकतात. तर पॅरेंट्सला हे असणं माहिती गरजेचं आहे आणि लगेच हे असे लक्षणं दिसल्यास तुम्ही तुमच्या डॉक्टरांना जाऊन संपर्क साधा आणि त्याचा लगेच उपचार करणं गरजेचं आहे. नाहीतर हा आजार 99% मुलांमध्ये अतिशय माइल्ड स्वरूपाचा आजार आहे. या आजाराचं ड्युरेशन 5 to 7 to 8 days मॅक्सिमम असतं. त्यानंतर मुलगा परत हेल्दी होतो. पण या 7 ते 8 दिवसामध्ये त्या मुलांमध्ये थकवा, विकनेस, गळावट हे लक्षणं दिसू शकतात. तर त्याला भरपूर पाणी पाजणे, आराम देणे, काही गरज पडली तर मल्टीव्हिटॅमिन देणं गरजेचं आहे.
या आजाराची ट्रीटमेंट काय आहे? जसं तुम्हाला माहिती आहे, हा आजार एक व्हायरल आजार आहे. त्यामुळे ह्या आजाराची काही स्पेसिफिक अशी ट्रीटमेंट नाही आहे. तर काही अँटीव्हायरल ड्रग्ज नाही आहेत. तर आपल्याला एक सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट द्यावी लागते. त्यामुळे जर कधी मुलाला मळमळ, उलटी, पोटदुखी होत असेल तर त्याची लक्षणाचे आजार उपचार करावे लागतात. तापेचं औषध द्यावं लागतं. पेन किलर काही अंशी मुलांना द्यावं लागतं आणि भरपूर पाणी मुलांना पाजवायचं आहे. लिक्विड सॉफ्ट डाएट तुम्ही दिलं पाहिजे आणि मुलांना आराम करू दिला पाहिजे 7 ते 8 दिवस, जेणेकरून मुलं लवकर रिकवर होतात आणि कॉम्प्लिकेशन होण्याचे चान्सेस पण कमी होतात. आता सर, ह्या आजाराचं प्रिव्हेन्शन कसं करायचं? हा आजार एक व्हायरल आजार आहे आणि ह्या व्हायरसच्या विरुद्ध एक चांगली लस उपलब्ध आहे. त्या लसला आपण MMR लस म्हणून आपल्या इथं उपलब्ध आहे आणि ही लस आपण मुलांना 9व्या महिन्यात, 15व्या महिन्यात आणि 4 ते 6 वर्षांमध्ये ही लस दिली जाते आणि ह्या 3 लस दिल्यानंतर अतिशय चांगल्या प्रकारचं रोगप्रतिकारशक्ती आपल्या मुलांमध्ये येते आणि जरी यदा कदाचित हा आजार झाला तरी हा आजार तीव्र स्वरूपाचा होत नाही, खूप कमी स्वरूपाचा होतो किंवा आजार होणार पण नाही. तसेच हा आजार संसर्गजन्य आजार असल्यामुळं आपण आपल्या मुलाला गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा, मास्क वापरा, हँड सॅनिटायझर वापरा, भरपूर पाणी पाजा, आराम त्याला व्यवस्थित करू द्या, म्हणजे त्याची रोगप्रतिकारशक्ती चांगली राहील. तर हा एक सिंपल आणि साधा आजार खूप तीव्र स्वरूपाचा होतो. तर ते आपण नक्की ह्या आजाराबद्दल माहिती जाणून घ्या, आपल्या पिडियाट्रिशियनला विचारा. आणि बरेच मुलं इथं एक असे चिठ्ठ्या लावतात किंवा त्या स्टिकिंग लावतात, तर त्याचं कारण ते लावल्या पाहिजे की नाही लावल्या पाहिजे. तर ह्या स्टिकिंगचं काहीही ह्या ट्रीटमेंटमध्ये रोल नाही आहे. ते स्टिकिंग लावल्यामुळं, त्या चिकटपट्ट्या लावल्यामुळं काहीही आजारावर परिणाम पडत नाही. हे पण मला पालकांना सांगावंसं वाटतं. याची सर्वांनी नोंद घ्यावी. तुमचे अजून काही क्वेश्चन असेल तर कमेंट्समध्ये टाका. आपल्या बालरोग तज्ज्ञांना भेटा, अतिशय अजून सविस्तर माहिती घ्या. हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवा आणि सर्व लोकांना एक शास्त्रोक्त माहिती मिळू द्या. धन्यवाद.